नमस्कार मित्रांनो, स्पेस आणि सायन्सच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, नुकतीच अंतराळात एक महत्त्वाची घटना घडली. पृथ्वीपासून साधारण 22 कोटी 50 लाख किलोमीटर एवढ्या दूर अंतरावर घडलेल्या या घटनेची छायाचित्रे नुकतीच प्रसिद्ध झालीत. आजपर्यंत आपण कधीच अशी छायाचित्रे पाहिली नाहीत. ही छायाचित्रे आहेत मंगळ ग्रहाची. याच ग्रहावर मानवाला राहायला जायचंय, तिथं घर बांधायचंय, राहण्याजोगी मानवी वस्ती बसवायची, अगदी दुसरी पृथ्वीच मानवाला मंगळावर तयार करायची. दूरदृष्टी लावलेले संशोधक अनेक वर्षांपासून मंगळावर पाऊल ठेवायचं स्वप्न पाहत आहेत. अनेक कंपन्या आपापली अत्याधुनिक अशी याने मंगळाच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी जिकिरीचा प्रयत्न करतायत. जगातला धनकुबेर म्हणून ओळखला जाणारा एलॉन मस्क हा सुद्धा मंगळ ग्रहावर पोहोचण्यासाठी आपली भरली तिजोरी रिकामी करतोय. थोडक्यात काय तर या सर्वांचं लक्ष एकच, ते म्हणजे मंगळ. अनेकांच्या राशीत ठाण मांडणारा मंगळ खगोल तज्ञांच्या नजरेत कसा भरला? सूर्यमालेतल्या अतिशय महत्वाच्या मंगळ ग्रहाकडे मानवाचं लक्ष गेले ते त्याच्यावर असलेल्या वातावरणामुळे. सूर्यमालेतला हा एकमेव असा ग्रह आहे की ज्यावर मानवाला भविष्यात वस्ती करता येईल असा अंदाज खगोल तज्ञांनी वर्तवला. आणि बघता बघता मंगळ ग्रहाचे दिवस पालटले. नुसते पालटले नाही तर नशीबच फळफळले म्हणतो ना, तसेच झाले. गेल्या 2 दशकभरात प्रसारमाध्यमे आणि वर्तमानपत्रात मंगळ ग्रहाने ध्रुव ताऱ्यासारखे स्थान मिळवले. पृथ्वीपासून जवळपास 22 कोटी 50 लाख मीटर अंतरावर मंगळ ग्रहाचे अस्तित्व, तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे अतिशय दमावणारा प्रवास. तो पूर्ण केला सायकी नावाच्या अंतराळयानाने. मंगळ ग्रहाची नयनरम्य म्हणता येतील अशी छायाचित्र टिपली ती याच सायकी नावाच्या अंतराळयानाने. नासाच्या अंतराळयानाचे सायकी हे नाव थोडे विचित्र वाटेल, पण थोडं थांबा. या नावाची उकलही तुम्हाला व्हिडिओ पाहता पाहता नक्कीच होईल. तर काहीशा वेगळ्या नावाच्या यानाने टिपलेली मंगळाची काही छायाचित्र नुकतीच नासाने प्रसिद्ध केली. ती पाहून एवढी वर्ष मंगळ नक्की कसा दिसतो ही अखिल मानवजातीची उत्सुकता काही प्रमाणात का होईना पण शमली खरी. आता प्रश्न पडेल की हे सायकी यान नक्की कुठे निघाले आणि कशासाठी? तर यातला मुख्य ट्विस्ट हाच आहे. हे यान मंगळ ग्रहाच्या टेहळणीसाठी मुळीच पाठवलेलं नाही ते गुरुग्रहाच्या अभ्यासासाठी. रक्तवर्णी मंगळ आणि महाकाय गुरु या दोन्ही ग्रहांच्या मधोमध असलेल्या सायकी नावाच्या एका अतिशय अनोख्या धातूच्या लघुग्रहाचा अभ्यास करायला हे यान निघालंय. तुम्हाला ऐकून आश्चर्य नक्कीच वाटेल की या 2 महत्वाच्या ग्रहांमधला भाग हा लघुग्रहांचे वसतिस्थान म्हणून ओळखला जातो. म्हणजे इथे अगणित असे लघुग्रह दिसतात. त्यातलाच एक आहे सायकी 16. या लघुग्रहाबद्दल थोडेसे जाणून घेऊयात. हा लघुग्रह इतर ग्रहांसारखाच दगड किंवा बर्फाचा बनलेला नाही, तर तो बनलाय लोखंड आणि निकेल यासारख्या मौल्यवान धातूंपासून. वैज्ञानिकांचा असा अंदाज आहे की अब्जावधी वर्षापूर्वी नष्ट झालेल्या एखाद्या ग्रहाचा हा उघडा पडलेला तुकडा असू शकतो, म्हणजेच उघडा पडलेला गाभा असू शकतो. हा एक छोटासा तुकडा म्हणजे सायकी हा लघुग्रह. सायकी 16 या लघुग्रहाच्या अभ्यासातून आपल्याला नक्की काय मिळणार? या लाख मोलाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्या पृथ्वीच्या गाभ्यातील अनेक रहस्यांचा पडदा याच लघुग्रहाच्या अभ्यासातून उलगडला जाणार आहे. म्हणूनच ही अंतराळ मोहीम अगदी महत्वाची मानली जाते. पण मग हे यान मंगळाजवळ काय करत होतं असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडणार असणार. तर याचं उत्तर सायकी यानाच्या प्रवासात आहे. याला विज्ञानाच्या भाषेत ग्रॅव्हिटी असिस्ट किंवा सोप्या भाषेत स्लिंग शॉट इफेक्ट असं म्हणतात. 2023 सालच्या ऑक्टोबरमध्ये प्रक्षेपित झालेले सायकी यान दर तासाला 12,333 मैल म्हणजेच 19,848 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने प्रवास करत आहे. पण पुढे जाण्यासाठी या यानाला याहीपेक्षा आणखी जास्त वेगाची आणि योग्य दिशेची नितांत गरज आहे. म्हणजे जसं आपण शेतात शेत राखलेला असताना गोफणीतून दगड भिरकवतो, तसेच मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून यानानं स्वतःला पुढे ढकलले. 15 मे रोजी हे यान मंगळाच्या पृष्ठभागावरून केवळ 4,500 किलोमीटर जवळून गेले. जसे आपल्या डोक्यावरून एखादे विमान भिरभिरत जाते, अगदी तशीच ही घटना. या गुरुत्वाकर्षणाच्या धक्क्यामुळे यानाचा प्रचंड वेग वाढला आणि मुख्य म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत झाली. याचा फायदा यानाला प्रवासादरम्यान होणार आहे. याच प्रवासादरम्यान यानानं मंगळ ग्रहाची भन्नाट अशी छायाचित्र टिपली. यानानं मंगळाच्या अशा कोनातून प्रवेश केला की मंगळाचा अवघा 4% भाग सूर्यप्रकाशात चमकत होता. त्यामुळे मंगळ ग्रह एक अतिशय सुंदर आणि चमकदार चंद्रकोरीसारखा दिसला. इतकेच नाही तर मंगळाचा दक्षिण ध्रुवावरील बर्फ आणि तिथली मोठी विवरं, धुळीचं वातावरण या छायाचित्रात अगदी सुस्पष्ट दिसून येतात, जी पूर्वी कधीच पाहण्यात किंवा टिपण्यात आली नव्हती.
मंगळाकडून छानशी लिफ्ट आणि बूस्ट मिळाल्यानंतर आता सायकी यान सुमारे 2.2 अब्ज मैलांचा म्हणजेच 3 अब्ज 54 कोटी किलोमीटर एवढा लांबचा प्रवास पूर्ण करणार आहे. 2029 सालच्या अखेरीस सायकी हे यान या धातूने परिपूर्ण अशा लघुग्रहावर पोहोचेल. म्हणजेच या अथांग आकाशात अजून 5 वर्ष प्रवास केल्यानंतर आपल्याला एका पूर्णपणे नवीन जगाची माहिती मिळणार आहे. एका अद्भुत जगताची मानवाला ओळख होणार आहे. तर मित्रांनो, हा होता नासाच्या सायकी मोहिमेचा आणि मंगळाच्या नव्या रूपाचा एक छोटुकला प्रवास. तुम्हाला ही अंतराळविषयक माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. अशाच नवीन आणि रंजक वैज्ञानिक घडामोडी माहिती ऐकण्यासाठी आमच्या पुण्यनगरीच्या पेजवर नक्की व्यक्त व्हा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन रहस्यासह. तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा. नमस्कार.